स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी जनतेला विश्वासात घ्या, अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा. कोल्हापुरातील उसगाव परिसरात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेनेच्या वतीने शाखा अभियंता यांना निवेदन देण्यात आले. सर्वसामान्य जनता आधीच महागाईमुळे त्रस्त असताना त्यांना विश्वासात न घेता स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख व समन्वयक विक्रम चौगुले यांनी केला. उसगावसारख्या 60 ते 70 हजार लोकवस्ती असलेल्या गावात मोठ्या प्रमाणावर कामगार व रोजंदारी करणारा वर्ग वास्तव्यास आहे. त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. ग्रामपंचायतीलाही या प्रक्रियेबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला. विक्रम चौगुले यांनी स्मार्ट मीटरचे फायदे तोटे नागरिकांना समजावून सांगितल्यानंतरच मीटर बसवावेत अशी मागणी केली. तसेच अर्थिंग नसलेल्या घरांना संभाव्य तोटा होऊ शकतो व वीज वापरासंदर्भात विविध शंका उपस्थित केल्या. यावर शाखा अभियंत्यांनी निवेदन वरिष्ठांकडे पाठवून त्यांच्याशी चर्चा करून पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी विराटकरी, भाऊ चौगुले, महेश खांडेकर, अमोल पवार, राम पाटील, गणेश मस्कर, सचिन माने, अजित रोटे, प्रमोद शिंदे, ममताज धारवाडकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर. तिथे काढताय, हा जिथे विरोध होतोय तिथे फक्त बसवायला आणि विरोध होतोय तिथे तुम्ही काय सांगितलं गेलेलं आहे की आत्ताच घ्या बसून, नाहीतर नंतर जर तुम्हाला घ्यायचं झालं तुमचं तुम्हाला तर 12 ते 15 हजार रुपये भरायला लागतात असं उदाहरण सांगतात. म्हणजे लोकांच्या मनात भीती घालून तुम्ही काय बसवायला आलाय काय? लोकांना म्हणजे तुम्ही काय करायला हुकुमशा पद्धत करायला काय? दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आम्हाला काय म्हणायचं म्हणजे तुमचं GR असू दे काय असेल, तुम्ही वर कळवा ना बाबा इथं बसवून त्याला विरोध करायला काय? 100% तुम्ही कळवा तेव्हा विरोध होतो इथं आणि आम्हाला इथं बसला अडचण व्हायला काय? आता तुम्हाला माहिती सगळ्याची माहिती सांगतो की ही कंपनी पण जिओगतच आहे आणि खाजगीकरण झालेलं आहे. आता पहिला जिओनं कसं केलं तेव्हा पहिला लालूच दिली 50 रुपयाला रिचार्ज, एवढं 30 दिवस तुम्हाला नेट फ्री, हे फ्री ते फ्री, तशी त्यांची पद्धत आहे. नाही सांगताय का तुम्हाला. दुसरी गोष्ट काय होणार आहे त्याच्यातनं तिने आता जसं मोबाईलला झालं काय असं लोकांची आपण जागृती करूया आणि त्या पद्धतीने